देख रहे हैं जमजम न्यूज इंडिया चैनल। आइए एक बड़ी खबर के साथ बताना ये चाहता है कि फिलहाल सांगोला के जानवरों का जो बाजार यहाँ पर भरा हुआ है, आप नज़ारा देख सकते हैं। ये बाजार में बहुत सारे शेतकरी बड़े बड़े जानवर लेकर यहाँ पर बिक्री के लिए आए हैं, मगर महाराष्ट्र राज्य में कुरैशी समुदाय के साथ हो रहे अन्याय और अत्याचार के गोरक्षकों की दादागिरी से त्रास हुए कुरैशी समुदाय ने राज्य में बंद का आह्वान किया है। इस बंद के कारण आज सांगोला तालुका के पशु बाजार में किसानों की हालत खराब हो चुकी है। इस बार बाजार में कोई भी पशु खरीदने नहीं आया है, इसीलिए किसान निराशा होकर अपने पशुओं को घर ले जा रहे हैं। बताया जा रहा है कि किसानों यहां पर बहुत बड़े टेंशन में नजर आ रहे हैं। गोरक्षकों की दादागिरी से किसानों के साथ साथ कुरैशी समुदाय को भी परेशानी हो रही है। इसीलिए महाराष्ट्र राज्य के हर जिले में कुरैशी समुदाय ने सरकार की नीति और गोरक्षकों की दादागिरी के खिलाफ विरोध प्रदर्शन किया जा रहा है। आज पूरे महाराष्ट्र राज्य में कुरैशी समुदाय ने बंद का आह्वान किया है और ये बंद का परिणाम शेतकरियों पर हो रहे हैं। आइए पूरा वीडियो देख सकते हैं। ब्यूरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। आपल्याला काय काय त्रास आहे काय नाही, आपल्याला हे जनावर काय झाले विकायला गिराक पाहिजे ना, बरोबर आहे। मग गिराक कामुळे यायला लागलं नाही, बरोबर आहे। गिराक पाहिजे, चाललंच पाहिजे। गरीब गेलीच पाहिजे। मार्केट आज बाजार मार्केट डाऊन झालं, आज कसं नाही बाजार पूर्ण शेतकऱ्याचा माल विकली पाहिजे। त्याला गिराक चालवा, हा यावर चालवा। बाजारात गिराईक नाही, 2-3 बाजार हेलपाटे घालते, भाड्याच्या पैशात तिकीट जायला तयार नाही, विचारायला तयार नाही। आज ही सरकारने जी बंद केलंय, सरकारने नाही केलं, ही जी एका व्यापारी संघटनेने बंद केलेलं आहे। बजरंग दल असेल, कुठलंही असेल, ते फक्त वाटणी हप्ते घालून बाकीचे हप्ते घेतात ते। इथं शेतकऱ्यांना त्रास होतोय, आज एकाला तयार नाही, शेतकऱ्याला वैरण लाभत आहे, चित्राब सांभाळायची का एकाला गिराईक नाही बाजारात। आज शेतकऱ्याची अशा अवस्था झाली आहे, त्याच्यावर सरकारनं जरूर विचार करून निर्णय घ्यावा, त्याच्यावर बंद घ्यावा, हीच आमची शेतकऱ्याची विनंती आहे। कारण आज गरज आहे, शेतकरी हाल व्हायला शेतकऱ्यांचं, बाजारात नाही तर गिराईक नाही, घरी वैरण नाही, पावसाची अशा अवस्था आहे। बाकड जनावर करायचं काय, बाकड चित्राबाजी नेमकं करायचं काय? आज सांभाळून तर किती सांभाळायची चित्र बाकड, तर ह्याची व्यवस्था आहे, सरकारने ह्याच्यावर निर्णयच घ्यायला पाहिजे। म्हणजे बाकीची मध्ये आधी रस्त्याने अडवते ती, हप्ते घेते ती, हे सगळं त्रास आहे शेतकऱ्यावर सगळा। कसं असतंय, हा जे अडवणे करणे, गाड्या अडवणे जे आहेत ना, ह्याला कंटाळून महाराष्ट्राचे कुरैशी समाजाने हे संपूर्ण बंद आंदोलन केलेलं आहे। जी जित्राब आहेत, जित्राब न घ्यायचं त्यासाठी बाजार बंद केलेला आहे, त्याचा परिणाम तुम्हाला होतो, शेतकऱ्याला व्हायला परिणाम। आणि त्यांच्यावर आता समजा एखाद्या व्यापारी तुमच्याकडे जित्राब घेतलं, त्याने जर भरून गेलं, ते जर जित्राब कोणी अडवून जर घेतलं तर त्यांचं नुकसान होतं ना, नुकसान त्यांचं होतं, त्यामुळे आमचं घे नाही ती। आता आमचंच नुकसान आहे शेतकऱ्याचं, त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी घालाव त्या बजरंग दलवर, आणि नाही तर त्यांना घे म्हणाव गुरं, सांभाळ म्हणाव। गेल्या आठवडी आणली पदरचं 4,000 भाडं भरून मागणी, आज बी आणली पदरचं 4,000 भाडं भरलं। कुठला गाव? काशेगाव। कुठं आलाय? पंढरपुरापाशी। आज तुम्ही सांगोला बाजारमध्ये आपण जित्राब दिलेलं आहे, तुमचं दुखणं काय आहे नेमकं सांग? दुखणं आमचं पोरा फी भरायची, दवाखान्यात खर्च आहे, गुरं काय 1-2 गाप जात नाही, 1-2 म्हातारी झाली। व्यापारी काय आले का नाही आले? आलेच नाही, ते आले नाही, व्यापारी नाही आले, गाड्यादाराला तुम्ही गाड्या अडवून पैसे काढते, काय बी करते, कसे देते त्यांना मिळत, त्यांची 5,000 पर तुम्ही 20,000 वसूल ते आपण करून घेताय, त्या व्यापाऱ्यांनी काय करावं? मग आता आमच्या गुरा इलवट कशी लावतात तुम्ही? तुम्ही जी सांगताय ती वस्तुस्थिती आहे, त्याच्यामुळे शासनाला तुम्ही सांगताय की बाबा असं होतं, त्याच्यामुळं या व्यापारी संघटना ती बंद केलेलं आहे। चालू करा, चालू आम्ही गुरु नेऊन कुठे सोडू? हप्ता मागते ती, एवढा मोठा दमदाटी घेते ती, व्यापाऱ्याला करते ती, दमदाटी करते, दमदाटी करते ती बजरंग दलाल। बरोबर आहे मामा, काय बोलते बरोबर आहे का? घरी वैरण नाही, काय नाही, जनावर नेऊन घरी काय करू आम्ही? पैशाची अडचण आहे, पैशाची अडचण आहे, त्या पोरा फी भरायची, दवाखान्याचं काम आहे,
लग्नाचं काम आहे, एक गिराईक देखील नाही आम्हाला इथे. प्रशासनाने त्याचा निर्णय लगेच करून बाजार चालू करा. सरकारला गेला शिवाय ओके.